आपण आता नाम घेतलं, काल सहज बघितलं की एकाने म्हणायचं थांबायचं, मग दुसऱ्याने म्हणायचं, पण दुसरे म्हणत असताना आपण मनातल्या मनात म्हणायचं. हां, ते जे नाम आहे ते सूक्ष्म नाम आहे, आत नेणारं नाम आहे, चांगलं नाम. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं श्रीराम जय राम जय जय राम की तुम्ही म्हणणार, त्यावेळेला मी मनात म्हणणार, नंतर मी म्हणेन त्यावेळेला तुम्ही मनात म्हणणार. लोक विचारतात की मग मणी कसे हलवायचे, हो की नाही? प्रत्येक वेळेला नाम म्हणत असतात म्हणून प्रत्येक वेळेला मणी हलवायचं, त्याच्यात काही बदल करायचा नाही. काही काही लोक उगीच प्रश्नासाठी विचारतात, मणी केव्हा हलवायचा? श्रीराम म्हणताना हलवायचा का जय जय राम म्हणल्यानंतर हलवायचा? म्हणजे समजा मी श्रीराम म्हणलं आणि मेलो तर तो पूर्ण धरायचा का? म्हणजे काय शंका या लोकांना, भयंकर शंका. मग मी म्हटलं याला सोपा उपाय, श्रीराम जय राम आता ओढ, मध्ये असताना ओढ ना. अरे मेल्यानंतर सुद्धा शेवटची वस्तू नाम असली पाहिजे. म्हणजे एक एक दीड मिनटं डॉक्टरनी ही व्यक्ती मेली सांगितल्यानंतर सुद्धा हातातली माळ चालू राहते. हे चैतन्य स्मरणचे पहिले काही अंक आहेत, त्याच्यात गेल्या वर्षात आपल्या परिवारातील महाराजांचा जप म्हणजे सांगितलेलं जवळ असलेली, सहवासात असलेली, सेवेत असलेली मंडळी मुद्दाम अगदी 2-2 मिनटापर्यंत त्यांची माळ चाललेली आहे. मी जर चुकत नसेल तर बाबा बेलसरेंच्या पत्नी त्या गेल्यानंतर सुद्धा, आणि डॉक्टर तेच म्हणतात की तुम्ही माझ्याकडे फक्त कान द्या, आणि डॉक्टर म्हणजे महाराज म्हणायचे, आणि तुम्ही त्यांच्या बोटाकडे बघा. एक कानडी माणूस होता, त्याला भाषा कळायची नाही, त्याची भाषा इतरांना कळायची नाही, पण त्याला भाषा नकोच होती, कारण भाषा म्हणजे कम्युनिकेशन आलं. हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. शक्यतो टाळा लोकांना, प्रश्न विचारू नका, दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देऊ नका. सरळ तिथून काम आहे हां किंवा आलोच हां. अरे कशाला गप्पा मारता? पहिल्यांदाच आलायत का? गेल्या वर्षीपेक्षा काय बदल दिसतो नाही? गप्पांची म्हणून एक वेळ ठरवा ना, अर्धा तास, त्यावेळेला मारा गप्पा. सत्र संपलं लगेच गप्पा सुरू, हे झालं लगेच गप्पा सुरू. त्यामुळे जे ऐकलेलं असतं, जे राहिलेलं असतं ते वाहून जातं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून जर शेवटच्या श्वासापर्यंत जर नाम चालू असेल, नामाचा अभ्यास जर काही वर्ष चालू असेल, तर शेवटचा श्वास गेल्यानंतर सुद्धा हातातली माळ चालू राहते. 15 सेकंद, अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिटापर्यंतचे उल्लेख. नंतर चैतन्य स्मरणच्या काही अंक जे आले त्या प्रत्येक अंकातलं शेवटचं सदर हेच असायचं, गेल्या वर्षात गेलेली मंडळी. आपल्याकडे अंक असतील तर आपण काढून बघूया. अगदी जवळची, म्हणजे यांनी इतकी सेवा केली समाधीची, यांनी इतकी सेवा केली लोकांची, म्हणजे प्रसाद वगैरे त्यांना देऊन किंवा स्वयंपाक करून चालू आहे, त्या भावातच चालू आहे. आणि तो भाव कसा असतो? महाराजांच्या चरित्रात 2 प्रसंग आहेत तुम्हाला माहीत आहे, आणि दोन्ही वेळेला महाराजांनी, आज महत्त्वाची माणसं येणार आहेत बासुंदी करा, आता तुम्हाला प्रसंग आठवले असतील. आणि त्या गोदूताई, काशीताई या मंडळी अशा त्या स्वयंपाक करायच्या, धावत आल्या. अगं त्यांनी विचारलं की तू साखर घातलीस का? घातली की या बाटलीतली? अगं ते मीठ आहे, पिठी साखर जशी असते ना तसं ते मीठ आहे. बाप रे, मीठ आणि दुधाचं काय नातं आहे तुम्हाला माहीत आहे? एक खडा सगळं दूध नासवतो. महाराजांकडे धावत गेल्या. महाराजांनी प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिले ना, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. महाराज म्हणाले ठीक आहे, तू साखरेऐवजी मीठ घातलंस, त्यावेळेला तू काय करत होतेस? त्यावेळेला मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते. मग राम बघून गेल, आता मात्र जाऊन तू साखर घाल, मिठाचं राम पाहून गेल. पण त्यावेळेला तू जर, आपणच दोघींनी राबायचं, ती बघ ती काय काही करते, असं करत जर मीठ घातलंस तर बासुंदी नाचणारच आहे. चाहड्या करताय, निंदा करताय, जगातल्या सगळ्या विषयावर बोलताय, आणि स्वयंपाकही करताय, होणार नाही. दुसऱ्या वेळेला तर कमाल झाली होती की वेलचीची पूड आणि हिंगाची पूड सारखीच दिसते, हिंग घातला बासुंदीत, काय झालं असेल? धावत गेले. काय करत होतेस त्यावेळेला? तिन्ही तेच प्रामाणिक उत्तर दिलं, मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते. ते म्हणाले चिंता करू नकोस, हिंगाचे महाराज बघून घेतील ना. तू जर महाराजांचं नाम घेत तुझ्याकडून चूक झाली तर त्याची जबाबदारी, त्याचे परिणाम, कॉन्सिक्वेन्स ज्याला म्हणतो, महाराज स्वीकारतात. आणि ज्यावेळेला बासुंदी नाचली नाही, सगळ्यांनी अगदी आवडून खाल्ली, चाटून पुसून, ज्यावेळेला भांडं रिकामं झालं त्यावेळेला सगळा हिंग होता तो गोळा बनून खाली जमलेला होता. गोष्टी नाही आहेत या. आणखीन एक बारकावा सहज सांगतो बघा, की टाळी घेत नाम म्हणलं की ते भजन होतं. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम लोक म्हणतात, वाईट नाही, पण भजन आहे, नाम नाही. नामस्मरण, नामाचा जप करायचा असेल तर शक्यतो कुठला फक्त आनंद, ज्याला शुद्ध आनंद म्हणतात. स्वामी रामसुखदास त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं होतं.
ते म्हणाले श्रीराम जय जय राम. आहा, काय रस आहे, काय आनंद आहे. ते म्हणाले नाम गेलं वाया. कारण का की तू त्याचं फळ भोगलंस. निष्काम नाम, कोरं नाम, काही नाही, छान नाम घेतोय. आता आनंद आहे का लोकांना कळू दे, तुला एन्जॉय करू नकोस तो, हे लक्षात ठेवा. एन्जॉय, स्वयंपाक कसं झालं, चांगलं झालं, काय पिठलं करावं तर तूच वगैरे, काय सगळ्यांची पिठली जगात खाल्ली, हे किती दिवस बोलणार. एकदा नवीन घरात जात आहे त्यावेळेला त्या बाईला बरं वाटं म्हणून बोला. रस घेत कशाला अन्न खाता प्रत्येक वेळेला, म्हणजे अरसिकतेनं खायचं का, दुसऱ्या टोकाला कशाला जाता. रस घेत खाऊ नका, म्हणजे एन्जॉय, पण तो रस नको. कारण गीतेत सांगितलेलं आहे बाहेरून तुम्ही सोडता पण आतून रसांचे झरे तसेच वाहत असतात. काय सुंदर वाक्य आहे. उदाहरणार्थ की माझा एक मित्र आहे म्हणून तुम्हाला सांगतो, चांगलं नाम घेतो वगैरे सगळं. गुरुवारचा उपवास कित्येक वर्ष आहे. सकाळी उपवास करायचा, संध्याकाळी ते सक्तीनं तो कांद्याची भाजी खायचा. आणि आई म्हणाली त्यांची की सांगाय त्याला, मी शुक्रवारी करून देते, बुधवारी करून देते, गुरुवारी सकाळी उपवास आणि संध्याकाळी कांद्याची भाजी. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, चातुर्मासात कांदे नाही खायचे ठरवलं, पण कांद्याच्या भजी तळतायत त्या दुकानावरून जाताना हा रेंगाळतो. हे मनातले झरे आहेत, बाहेरून खाल्लं नाही, मनातले झरे आहेत. सगळ्यात चांगलं उदाहरण जे लोक मासे खातात त्यांचं असतं. श्रावण महिन्यात खात नाहीत, हो की नाही, पण जेवताना काय मोठे आले होते आणि स्वस्त होते हो. कारण जवळजवळ अर्धा हिंदू समाज खातच नाही म्हणून स्वस्त होते. येताना मुद्दामून बाजारातून आलो, ऑफिसमधून. आता सांगा, तोंडी लावायला ती बटाट्याची भाजी आहे उपासाची, काय मासे आहेत, तोंडी लावायला मासे आहेत, लक्षात ठेवा. कारण विषय माश्यांचा, मनात विचार माशांचा, काय स्वस्त होते आणि आपण श्रावण महिनाभर खाणार नाही. मनातले विचार महत्त्वाचे आहेत, शरीराची कृती तेवढी महत्त्वाची नाही. कृती करता करता आपल्याला रामनाम चालू येता येतं, मनाचं रामनाम ते महत्त्वाचं आहे. शरीराची कृती काही करता करता शेण्या थापता जणी नव्हती का विठ्ठल विठ्ठल म्हणत. मग शेण्या थापणं ही कृती आहे, वाईट आहे चांगली असं सोडा, पण विठ्ठल नाम अप्रतिम आहे, अंतिम आहे. बाकीचे लोक शेण्या थापता आत्ता सांगितलं तसं. बघ आता ती नवीन सून आलेली आहे, हाताला मेहंदी आहे, ती कशाला शेण्या थापेल. गप्पा, ह्या गप्पा मारता त्यांच्या शेण्या विकल्याच जायच्या नाहीत, जनाईच्या आल्या विकल्या जायच्या. मग त्या आपलं शेण त्या जनाबाईकडे आणून यायचं, काही हरकत नाही. विठ्ठलच करतो की मी कुठे थापते. कृष्ण दळतो, म्हणतात तुझला कांडिता तुझं गायीनं अनंत, तो अनंतच येतो, हे लक्षात ठेवा. मग त्याने आणखीन एक गंमत सुरू केली की जनाईच्या शेण्यात आपल्या शेण्या मिसळल्या विक्रीसाठी म्हणून. लोकांना काय कळत असेल माहीत नाही, लोकांनी जनाबाईच्या शेण्या पहिल्यांदा निवडल्या, यांच्या तशाच राहिल्या. ती म्हणाली की तू चांगल्या, काही जण भाकऱ्या फार सुंदर थापतात वगैरे, तर नाही म्हणाली, विठ्ठल काम करतो, मी दमतच नाही, मी थकतच नाही. कारण मी कुठे काम करते याचा अर्थ काम करताना मी देहभावनेवर नसते. देहभाव जागा नसतो. म्हणजे अरे काय तुमच्या कपड्यावर डाग पडले, मी बघितलंच नाही, आज नंतर बदलेन, बघितलंच नाही. कपड्याकडे बघायचं, आरशाकडे उभं राहायचं, ते असं सगळं करायचं, ही देहभावना जागी होते. देहभाव विसरायचा, त्यालाच म्हणायचं उपासनेसाठी पूर्वतयारी. म्हणून स्वामी रामसुखदास म्हणतात, त्यांची आणखीन एक बारकी गोष्ट आहे की तो म्हणाला काय करू, मला मन अशांत झालेलं आहे, या क्षणी तरी बस तिथे आणि कृष्णाची मूर्तीवर. राम, कुणा कुठलं नाम येतं ते म्हणतं, रामनाम आवडतं ना, 13 माळा कर. 13 माळा केल्यानंतर त्याला एवढं बरं वाटलं, धावत आला, स्वामीजी मला लो बहुत अच्छा लगा. अरे मूर्ख, 13 माळा केल्यानंतर बरं वाटत होतं, 14वी का नाही केलीस, 15वी का नाही केलीस. धावत आला. आता मित्रांबरोबर जाणार तू परत सिनेमा बघायला वगैरे सगळं. ज्याने मला आनंद मिळतो, कारण तुझा प्रॉब्लेम होता, मन उद्विग्न झालेला आहे, अशांत झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे. अशा वेळेला मी तुला सांगितलं आणि बरं वाटतं, कॅरी ऑन. दुसरं काम असेल त्यावेळेला तो उठ ना, पण तोपर्यंत काय हरकत आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत नामस्मरणाबद्दल. पण आपण आत्ता मी 4-5 ज्या गोष्टी सांगितल्या त्या माझ्या नाही आहेत, मी ऐकलेल्या, पाहिलेल्या आहेत. आपल्या डॉक्टर साहेबांनी जी पुस्तक लिहिली आपल्याकडे आहे ते, आणि त्यांनी सांगितलेलंच आहे की बाबांचे माझ्या जीवनावर उपकार आहेत आणि महाराजांचे बाबांच्या जीवनावर उपकार आहेत. इतके की शेवटी आपण बाबांना महाराजच मानायला लागलो. तुम्ही जर बघाल, बाबा गेल्यानंतर जी ज्ञानेश्वरीची वगैरे पुस्तकं तयार झाली, दुसऱ्या खंडात मला वाटतं प्रस्तावनेत एक वाक्य आहे
की महाराजांनी सांगितलं बाबांना, हे अर्थातच केतकर महाराज, देहातले महाराज बाबांनी बघितले नाहीत. बाबांचा जन्म 1909चा, महाराज गेले 1913ला, महाराज गेले गोंदवल्यात आणि बाबा होते हैदराबादला. हे लक्षात ठेवा. म्हणून बाबा ज्यावेळेला महाराज म्हणतात त्यावेळेला तात्यासाहेब केतकर. तेव्हा तात्यासाहेब केतकरांनी म्हणले, महाराज असं म्हणाले, महाराज हे आठवून कशाला सांगतात, तुम्ही सांगाल ते महाराजच बोलताय. मग त्या नवीन उदाहरणं यायला लागले की महाराज म्हणत होते की बँकेत तुम्ही जाता. महाराजांच्या वेळेला कुठली बँक होती? तात्यासाहेब केतकरांच्या वेळेला होती. पण तात्यासाहेब केतकरांच्या वेळेला कॉम्प्युटर नव्हते. उदाहरणार्थ कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं ते बाबांचं उदाहरण असतं, ते तात्यासाहेबांचं उदाहरण असतं, ते महाराजांचं उदाहरण असतं. हे त्यांनी स्पष्ट केले. हे महाराज म्हणतात म्हणून तुम्ही स्वतः म्हणतात तेच सांगा, इतका अधिकार तुम्हाला आलेला आहे. की यांच्या जीवनावर बाबांनी प्रभाव टाकला. आमचं जे जीवनच बाबांनी घडवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही आमच्या पारायण कक्षात गेलात तर इथे व्यास आहेत, व्यासांच्यानंतर कृष्ण आहे, कृष्णानंतर धेनुमाता आहे, मध्ये मोठा महाराजांचा दिलेला एक फोटो आहे, प्रतिमा आहे. मग इकडे ब्रह्मानंद महाराज आहेत, इकडे आईसाहेब आहेत, आनंद सागर महाराज आहेत, इकडे व्यास आहेत. सुरुवातीला व्यास आहेत आणि इकडे शेवटी आईसाहेब आहेत. हे आमचे दर्शन घ्यायचं त्या सगळ्या लोकांचं. आणि दर्शन घेताना एक सेकंद तरी थांबलं पाहिजे की नाही, प्रतिमा आली पाहिजे की नाही. सहज तुम्हाला सांगतो की संध्याकाळच्या प्रवचनाच्या आधी काही नाम प्रेरणा महाराजांची असते. हळूहळू पहिली काही 20 वर्षापूर्वीची प्रवचन ऐकले तर त्याच्यात मी म्हणत नसेल, पण आता मी म्हणतो श्रीदेवी शारदा आणि श्री देव गणेश. हा क्रम का? लोक विचारतात गणेश आधी का नाही? अरे शारदेशिवाय का गणेश मला कळलं आहे. गणेशाचं रूप हे सगळं अथर्व शीर्ष हे शारदेचा प्रभाव आहे आणि मातृशक्ती आहे ती. आधी मातेचंच स्मरण केलं पाहिजे. झालं. नंतर थांबत थांबत म्हणतो, एकदा गमतीदार प्रसंग घडला. आजीबरोबर नातू यायचा, मन लावून ऐकायचा. तो मन लावून ऐकतो म्हणल्यानंतर चला आता आपण एक गोष्ट ऐकूया म्हणून मी गोष्ट सांगायचो. त्याला बरं वाटायचं ते. एक दिवस मी श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभू श्री रामचंद्र, तो उठून उभा राहिला. भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, त्याला पाठ झालं होतं ना ते. मी म्हणलं तू म्हणलंस बरं केलंस, पण मी विसरलो नव्हतो. त्याला वाटलं मी विसरलो पुढचं. मग तुम्ही थांबलात का? अरे रोज नवीन रामाचं चित्र बघायचं असतं की नाही. तोच राम बघण्याने काय नाविन्य येणार आहे प्रवचनात, काय चैतन्य वाटणार आहे. म्हणून काल राम कसा होता? बद्ध पद्मासनस्थम वामांका रूढसेता, हा काल राम बघितला होता. आज कसला बघितला? समुद्राच्या लाटा येत आहेत, राम चिडलेला आहे, धनुष्य घेतलेला आहे, हातात बाण आहे, मी अग्नेअस्त्राने तुला जाळून. हा राम आज बघितला, उद्या दुसरा बघायचा. त्यासाठी ते थांबावं लागतं. ते चित्र मनात आल्याशिवाय पुढचं नाम घ्यायचं नाही. हा असं आहे होय, सॉरी बिलकुल म्हणू नकोस, तुझं काम केलंस तू. मी थांबल्यावर त्याने पुढचं सगळं म्हणून टाकलं. लोक हसायला लागले. मी अंतर्मुख झालो. म्हटलं हा मुलगा खरंच ऐकतो. आणि हे ऐकणं आहे ना, कानातून मनात, मनातून आपण म्हणतो हृदयात किंवा मनातून जीवनात उतरलं पाहिजे. त्याशिवाय ते ऐकणं खरं नाही. याच्यात एक विचार आहे, तो आपण पहिल्यांदा फार सोपा आहे, इंग्लिशमध्ये आहे तो सोपा. लुक बॅक अँड थँक गुरु. मागे बघा, आत्तापर्यंत मी इतकं वाटचाल केली जीवनाची. खरंच सांगतो, इथे असलेले आपण सगळेजण धरून मी, आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा चांगलं जीवन मिळालेलं आहे. अनेकांची घरं आहेत, घरासमोर गाड्या आहेत. आपण सुरुवात केली त्यावेळेला काय हो, आम्ही ज्यावेळेला घर बांधलं त्यावेळेला एवढंसं गेट केलं. आयुष्यात कधी गाडी घरात येईल असं वाटलंच नाही. इतके मध्यमवर्गीय आपण होतो. आता विमानसुद्धा येईल. आता ते म्हणतील असं तुम्ही वॉटर टँक बनवा की त्याच्यावर हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे. ही नवीन पिढी आहे आणि ती काही चुकीचं नाही आहे. त्यांना पुढचं निराळच दिसतंय. आपल्याला पुढचं फार दिसतच नव्हतं. आपण काय पैसे साठवायचे, प्रॉव्हिडंट फंड, मग छोटंसं घर बांधायचं. ही आपली अत्यंत चुकीची इकॉनॉमी होती. आपण 60व्या वर्षी समजा रिटायर झालो, जे काही 50,000 रुपये असतील त्याच्यात ते करायचो. अंगात शक्ती नाही. आज सुतार येतोय की नाही कुणास ठाऊक, कारण आता मी जाऊन त्यावेळेला कुठे होतं. आता गवंडी काय वरती करतोय, कारण चढता येत नाही, पावलं नाही आहेत, शक्ती नाही आहेत. आणि 50,000 रुपये मी त्याला दिले, पण 30,000 रुपयाचं सुद्धा बांधकाम केलं नाही. खरंच घर पाहावं बांधून, लग्न करावं करून, आपण म्हणतो ना लग्न पाहावं करून, इतकं आणि शेवटी काय त्याला नाव द्यायचं श्रम साफल्य. आणि पुढच्या वर्षाच्या आत हे गेले, कारण आयुष्यच तेवढं.
कष्टच तेवढे. आत्ताची मुलं लोन काढतील, EMI इझी मंथली इन्स्टॉलमेंट, वयाच्या 26व्या वर्षी घरात जातात हो, घरात जातात. काळाशोकात ते घर त्यांचं होतं, बरोबर आहे. आणि संपूर्ण आयुष्य नुसतं त्याच घरात राहत नाहीत, घर बदलतात. पहिल्यांदा भाड्याचं, नंतर ब्लॉक, फ्लॅट, आणि असं करत स्वतःचा छोटासा बंगला किंवा रो हाऊस करतात. ते एन्जॉय करतात. आता हे एन्जॉयमेंट आहे ना, हा फार चांगला शब्द नाही. हॅपीनेस त्याच्यावरचा आहे आणि ब्लिस सगळ्यात वरचा आहे. ब्लिस म्हणजे शांती, आनंद, समाधान, संतोष, तृप्ती, हे सगळं एकत्र आल्याशिवाय ब्लिस, BLISS, ब्लिस, ब्लिसफुल. अँड ब्लिस, पीस अँड ग्रेस, हे जे काननगडचे रामदास होते, पप्पा रामदास म्हणायचे अलीकडच्या काळातले, त्यांचे 3 आवडते शब्द आहेत. पीस म्हणजे शांती, ब्लिस म्हणजे आनंद, आणि ग्रेस म्हणजे परमेश्वराची कृपा, गुरुची कृपा, ज्याच्यासाठी सगळं जीवन उरलेलं आपण घालवूया. म्हणून लुक बॅक अँड थँक गुरु. हे मागे बघण्याची एक फार सुंदर कविता आहे. काही चांगल्या कविता अनेकांच्या भिंतीवर मी बघितल्या आहेत, त्या जमिनीवर उतरल्या पाहिजेत, भिंतीवर नसल्या तरी चालते. एक कविता आपल्या सगळ्यांना माहीत आहे, घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. हे भिंतीवर कविता आहे, नको तर नुसत्या भिंती, तिथे कविता आहे. पण इकडे पुढची जी ओळ आहे, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. इथे नाती आहेत, काय करायचं, पदरी पडलं पवित्र झालं. हे काय नातं आहे का? याच्यात प्रेम आहे का? याच्यात जिव्हाळा आहे का? कविता भिंतीवर. दुसरी एक कविता भिंतीवर असते, इंग्रजीत आहे, चांगली कविता आहे. मी सागराच्या किनाऱ्यावरून जात होतो, माझी 60 झालेली होती किंवा मी निवृत्त झालेलो होतो. म्हणलं जरा मागे वळून पाहावं. लुक बॅक अँड थँक सद्गुरू, हे पहिलं आहे, लुक बॅक. त्यावेळेला तो म्हणतो की किती वाटचाल मी चालत आलो नाही, 60 वर्ष, आणि माझी छोटी छोटी पावलं सद्गुरूंची मोठी पावलं, माझी छोटी पावलं सद्गुरूंची मोठी पावलं. म्हणजे सद्गुरू माझ्याबरोबर आहेत. आता मागे वळून बघताना मला कळतं की सद्गुरू फार पूर्वीपासून माझ्या जीवनात होते, मला नंतर कळलं, आणि त्याच्यानंतर अनुग्रह घेतला गेला. हे लक्षात, बऱ्याच जणांची हीच कथा आहे. पण झालं, आणि नंतर बघितलं की अरे फक्त माझीच पावलं आहे. मोठा झालो होतो त्यावेळेला, काय असेल त्यावेळेला SSCची परीक्षा, काय क्रायसिस होता, मी केवढा घाबरलो होतो. गुरुनी मला सोडून दिलं, माझी पावलं आहे. नंतर पुढे परत माझी पावलं, गुरूंची पावलं, माझी पावलं, गुरूंची पावलं, परत माझीच पावलं. गुरु कुठे गेले? काय होतं त्यावेळेला? माझ्या जीवनातलं मोठं ऑपरेशन होतं, सर्जरी होती. परत माझी पावलं, गुरुची पावलं, माझी पावलं, परत माझीच पावलं, गुरुची पावलंच नाहीत. त्यावेळेला काय घडलं होतं? अरे व्यापारात प्रचंड नुकसान झालं होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या संकट होतं, क्रायसिस, संकट होतं, आणीबाणीची परिस्थिती होती, त्यावेळेला गुरु मला सोडून गेला होता, माझीच पावलं होती फक्त. आकाशाकडे बघतो, ओ गॉड, व्हाय यू डेझर्टेड मी वेन आय नीडेड यू मोस्ट. मला ज्यावेळेला तुझी जास्त गरज होती तेव्हा तू मला का सोडलंस? फक्त माझीच पावलं आहेत. त्यावेळेला आकाश म्हणत होते वरून, माय चाइल्ड, ती माझी पावलं आहेत, तुझी नाही आहेत. क्रायसिसमध्ये आय वॉज कॅरिंग यू ऑन माय शोल्डर्स. तुला आता परीक्षा आहे ना, घाबरू नकोस, तुझे पाय लटपट नाहीत ना, चल मी घेतो तुला खांद्यावर. मग तुझी पावलं कशी दिसतील? हां बरोबर आहे ना, तुझी सर्जरी होते, अरे तू घाबरला आहेस, काय होईल कोणास ठाऊक, चल मी घेतो तुला खांद्यावर आणि नेतो. तुझी पावलं ती, तू 2 पावलं तुझी समजतोस, ती माझी पावलं आहेस. ज्यावेळेला तुला संकट होतं त्यावेळेला मी तुला खांद्यावरून नेत होतो. कल्पना करा, काय सुंदर कविता आहे. लुक बॅक अँड थँक सद्गुरू, हे पहिलं. नंतर काय सांगायचं, लुक फॉरवर्ड, आपण पुढे बघतो. लुक फॉर ट्रस्ट सद्गुरू. पुढे काय होणार आहे माहीत नाही, अरे सद्गुरूवर विश्वास आहे ना, ट्रस्ट आहे ना, नाही तर पुढे काय होणार आहे चिंता कशाला. आत्तापर्यंत झालं बरं झालं, करोनातून वाचलो, आता दुसरा कोणतरी येतोय म्हणे ओमिक्रॉन काहीतरी, घाबरत सतत. लुक फॉरवर्ड, मागे बघा, सद्गुरूंचे आभार माना. पुढे बघा, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा, ट्रस्ट सद्गुरू. लुक अराउंड, आजूबाजूला बघा, फाइंड सद्गुरू. सगळीकडे जर सद्गुरू दिसलेच नाही, इथे मला सद्गुरू दिसतात कारण मी बसलोय, पण तिथे दिसले नाहीत तर, आणि अचानक पडले तर, सगळीकडे सद्गुरू आहे. लुक अराउंड, सगळीकडे बघा, फाइंड सद्गुरू, तुम्हाला सद्गुरू दिसतील. सद्गुरू शोधा. दत्तगुरूंचे गुरु हेच पुस्तक आहे. त्यानंतर एक सहज गंमत सांगतो तुम्हाला, पुढच्या वेळेसाठी कधीतरी. पुस्तकं आपण काहीतरी लिहिलेली आहेत.
जिकडे गेल्यानंतर 1-2 प्रवचन झालं, सर तुम्ही काय पुस्तकं लिहिलेत का? कधीच ठेवत नाही. मी ह्यांना विचारलं होतं की मला एक व्यक्ती जर इथली अशी मिळाली की जी पुस्तकं मांडून बसेल आणि नंतर पुस्तकं केव्हा लागतात, ज्यावेळेला जेवायला लोक गेलेले आहेत त्यावेळेला लोक रिकामे असतात, सेशन असताना तो स्टॉल बंद ठेवायचा. बरोबर, आमच्याकडे गोव्याला हे असं नेहमीच आहे. तर तो मुलगा म्हणाला ना, अगदी बरोबर म्हणाला, सर मी हे काम केलं असतं पण व्हॉलंटिअर म्हणून माझी जास्त गरज आहे. सो मी आणण्याचा बेतच रद्द केला, आणली नाहीत पुस्तकं. नंतर बघितलं की इथे ग्रंथ विक्री आहे तुमची, मग पुढच्या वेळेला किंवा मी पाठवून देईन, कारण ही सगळी पुस्तकं ह्यांनी जे सांगितलं हे सगळं पुस्तक महाराजांचं आणि बाबांचं आहे. माझी सगळी पुस्तकं माझी म्हणतच नाहीत, ते कुठेही लेखक म्हणून उल्लेख नाही आहे, बाबांची आणि महाराजांचीच आहेत की. पण बरीच लिहून घेतलेले आहेत त्यांनी. या ना त्या निमित्ताने जे लेखन नित्याने होतं त्याचे पुढे पुस्तकं बनतात आणि ती उपयुक्त पुस्तकं असतात. ज्याला आपण म्हणतो ना मॅन्युअल, हे यंत्र कसं वापरायचं म्हणून आहे ना, तर हे पुस्तक जीवनात कसं आणायचं म्हणून सुरुवातीला सांगितलं आहे. आणि ते अशी आहेत पुस्तकं, मी नक्की पाठवेन आणि तुम्ही ते तिथे ठेवा. लोकांना जर हवी असतील तर ते लोक घेतील. लुक अराउंड अँड फाइंड सद्गुरू, म्हणजे दत्तगुरूंचे दत्तगुरू असं पुस्तक आहे एक. दत्तगुरू, त्यांचे दत्तगुरू म्हणजे काय, त्यांना निसर्गाने दिलेले दत्त. हे दत्तगुरू आपले झाले पण त्यांचे दत्त निसर्गाने दिले. त्यांना कोळी दिला, त्यांना ते आपण बघितलं नाही, मुलगा दिला, ती मुलगी दिली, वेश्या दिली, हे निसर्गाने. लुक अराउंड अँड फाइंड सद्गुरू, त्याचं ते आहे. त्याच्यानंतर आहे लुक विदिन अँड फील सद्गुरू. आत बघा डोळे मिटून आणि सद्गुरू आत आहेत याचा अनुभव घेऊया. लुक बॅक थँक सद्गुरू, मागे बघा जीवनातल्या घटना, सद्गुरूंनी मला वाचवलं आहे, सद्गुरूंनी मला हाताला धरून आणलं आहे, थँक सद्गुरू, आभार माना. लुक फॉरवर्ड, पुढे बघा आणि काय करा, ट्रस्ट सद्गुरू, सद्गुरूंवर विश्वास ठेवा. आत्तापर्यंत आणले तर पुढे का नेणार नाही ते. लुक अराउंड, सगळीकडे बघा. फाइंड सद्गुरू, तुम्ही सगळ्या बाजूने बघा, सद्गुरू तुम्हाला दिसतील, ते तुमच्याकडे यायला तयार असतील, ते तुमच्यात व्यक्त व्हायला तयार असतील. तुम्हीच जर डोळे कान बंद करून घेतले, बंद करून म्हणजे दुसऱ्या कृतीत गुंतवले, तर सद्गुरू दिसणार कसे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं लुक विदिन अँड फील सद्गुरू, आत बघा आणि सद्गुरूंचा अनुभव घ्या. अनुभव हा अध्यात्मातला आणि जीवनातला शेवटचा शब्द आहे. अनुसंधानाच्याही पलीकडे अनुभव आहे. आज जी आरती आपण बघणार आहोत, काल समर्थांची बघितली होती, काल दत्ताची बघितली होती, आज कृष्णाच्या ज्या 2 आरती आहेत, एक नाथांनी रचलेली आहे आणि एक शिवरामी, शिवराम नावाचे आहेत कवी. त्यामुळे काय, काकड आरती देवा तुम्हा शिववाळू, कृष्णा तुम्हा शिववाळू त्याच्या आधी आहे. 5 नंबर तुमचे इथे निराळे आहेत पण तरीसुद्धा बघूया. कृष्णाची आरती म्हणण्याच्या आधी ते लोण्याचं नैवेद्य नको, पण वसुदेव सुतम देवम, पहिल्यांदा वसुदेवाचा सुत. तुम्ही लक्षात ठेवा, संस्कृतमधले जेवढे श्लोक आहेत, देवकी नंदन, देवकी सुत, बरोबर. यशोदेचा कुठे उल्लेख येतो, नंदाचा कुठे उल्लेख येतो, पण हिंदी जे आहे वाङ्मय त्याच्यात यशोदा, यशोमती मैया को पूछे नंदलाला की राधा क्यों गोरी मै क्यों काला. त्यावेळेला ती म्हणते की कितीदा वस्तू रोज ते रडगाणं गातोस, चल आज तू काय कर, निरनिराळे रंग घे आणि राधेच्या तोंडाला फास, गोरे पण तिचं निघूनच जाईल. रंगपंचमी सुरू झाली. रंगपंचमीची ही एक कथा सांगितली जाते की राधा क्यों गोरी मै क्यों काला, मग तू काय कर, राधाला काळी करून टाक. आता काळा रंग दिला नसेल तिने, लाल दिला असेल, गुलाबी दिला असेल, पिवळा दिला असेल, त्याने जाऊन राधेला फासला, राधेला बरं वाटलं, मग कुणीही कोणाला रंग लावावा, अशी ती रंगपंचमी होती. पण रंगपंचमीचा आपण इव्हेंट तयार केला आणि कर्कश म्हणून जो एक आरजे असतो प्रकार, तो माणूस त्याचे पुढचे पाय धरावेत का मागचे धरावेत हे मला कळत नाही. काय तो आरडा ओरडान काय. सहज तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, वांतेला 2 तरुणी आल्या होत्या, त्यातल्या दोन्ही जवळजवळ आमच्या वांतेच्या उपासनाला येणार. सर इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. म्हटलं ठीक आहे की इथला एक इव्हेंट मॅनेज करा ना, महाराजांना अर्पण करा. कुठलं म्हणलं, आता चैत्र आहे, चैत्रात आपल्याकडे हळदी कुंकू असतं, हळदी कुंकू इव्हेंट. आल्या नाहीत पुन्हा, कारण हळदी कुंकवात काय चार्म आहे सांगा ना. तुही राखी बंधवा रे मेरे वीर, त्याच्यात चार्म आहे. काय कथा सांगता येतात, हिंदी गाणी लावता येतात, ओरडून सांगता येतात, सगळं करता येतं. हळदी कुंकवात काय पुढे
लावते हळद. अरे म्हणलं तुम्ही आला नाहीत बरं झालं. तुम्ही त्यावेळेला एन्सायक्लोपीडिया, त्यावेळेला गुगल प्रकार होत. एन्सायक्लोपीडिया तुम्हाला मी विश्व सांगितले, महादेवशास्त्री जोशांचे सांगितले. त्याच्यात हळद म्हणजे काय, कशाचं प्रतीक आहे, कुंकू कशाचं प्रतीक आहे, हळदी कुंकू कशाचं प्रतीक आहे, सौभाग्य म्हणजे का, हे सगळं त्याचा इव्हेंट तुम्ही करू शकला असता. पण त्याच्यात कष्ट आहेत, रेडीमेड नाही आहे. ते तुम्हाला 4 पुस्तकातून मिळवावं लागलं असतं. अभ्यास करा म्हणलं. नुसती कर्कश आरडाओरड इकडचं तिकडचं घ्यायचं आणि ते विनोदी भाषेत सांगायचं, सगळ्याचा विनोद करून टाकायचा. म्हणजे गांभीर्य उरतच नाही, ज्याला सोबर म्हणतात ना, ते वातावरण नसतं. सगळे इतकं हलकं फुलकं करून टाकायचं. सप्तपदी, आता तो RJ सप्तपदी, नाव द फर्स्ट स्टेप. पहिला पैर रखते देखो. सगळे पैर त्याच्या पायांकडे बघतात. त्याचे पाय असतात तसेच असतात. कदाचित तोही हल्ली पेडिक्युअर वगैरे करतो, पण त्याच्यावर काय नक्षी वगैरे लावलेली वगैरे. तो जे वाचून दाखवतो त्याचा जो अर्थ सांगतो त्यालाही माहीत नाही, त्याला माहीत करून घ्यायची गरज नाही. सप्तपदीवर आम्ही एक पुस्तक तयार केलेलं आहे. कारण आमचीच एक वांतीची कन्या, आणि मी तुम्हाला सांगितलं ना, माझी तिथली सासू, ती हे केलं नाही तर ती मला घरातच घेणार नाही. चांगली मुलगी आहे हो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये PhD करते, तरुण आहे अगदी. तर तिचं लग्न होतं. तर तिच्या वडिलांनी सांगितले सप्तपदीचे श्लोक काढा शोधून आणि त्याचे अर्थ मराठीतून आणि इंग्लिशमधून. स्वामी चिदानंद म्हणून आहेत, त्यांनी इंग्लिशमधून सांगितलं आणि मराठीतून. किती सुंदर पुस्तिका झाली ती. मी काही प्रती पाठवेन. मग काय ते झेरॉक्स काढून तुम्ही हे करू शकता. अप्रतिम पुस्तिका आहे. सप्तपदी 3 व्हर्जन्स आहेत ना सप्तपदीचे. एक आहे नवऱ्याच्या बाजूने, की सत्यम वद धर्मंचर वगैरे सगळं, माझ्या डाव्या बाजूला येऊन बस, माझ्या डाव्या बाजूला येऊन बस, माझ्या डाव्या बाजूला येऊन बस. ही 7 पदे. कधी कधी 4 पदं नवरा म्हणतो, 3 पदं ती म्हणते, 4 आणि 3 हा कॉम्प्रोमाइज आहे. आम्ही कुठली निवडलेली आहे. जर माझ्या आईवडिलांची काळजी, संस्कृत सांगतोय, आईवडिलांची काळजी तू तुझ्या आईवडिलांसारखी घेणार असशील तरच मी तुझ्या डाव्या बाजूला येऊन बसते. कुठलंही व्यसन तुला लागणार नसेल, संसार जर तू वाऱ्यावर उधळून टाकणार नसेल तरच मी तुझ्या डाव्या बाजूला येऊन बसते, किंवा तरच मी तुला उजव्या बाजूला स्वीकारते. 7ही मुलींनी सांगितलेल्या आहेत, 7ही. आणि ते खरं स्वयंवर मुलगी निवडायची, मुलीकडे प्रपोजल घेऊन जायचे. आता सगळं बदललं आहे. आता कशालाच काही अर्थ नाही, लग्नालाच अर्थ नाही, लग्न कशाला केलं पाहिजे वगैरे इतकं पोचलेलं आहे. पण ही सप्तपदीतला हा फील लक्षात घ्या. ती खणखणून त्याला विचारते. मग तो म्हणतो हो, अग्निब्राह्मणांच्या साक्षीनं मी हो, तू म्हणतेस त्याला कधी कर्ज काढून संसार हे करणार. सगळी ती बारक्या बारक्या आहे. हे सत्यमवद धर्मचर हे सांगतात मंत्र गुरुजी. 7 शपथा ज्या आहेत प्रत्येक पावलाला घेतलेली, त्या निरनिळ्या ठिकाणी निरनिराळ्या आहेत. संस्कृतमध्येच आहेत, ह्या संदर्भातच आहेत. तुम्ही मुलीच्या बाजूने निवडा, मुलाच्या बाजूने निवडा, किंवा काही मुलं आणि काही वधू आणि काही वर त्यांच्या बाजूने निवडा. बघा तुम्ही अभ्यास करण्यासारखं आहे. खाली गुगलमध्ये सप्तपदी काढा की हो, तुम्हाला हिंदीत, मराठीत, इंग्लिशमध्ये मी सांगतो ते अर्थ मिळतील. आम्ही जरा ते चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहेत, एवढेच. पुढे बघूया. म्हणून वसुदेव सुतम देवम, वसुदेवाचा मुलगा, ज्याला सगळीकडे वसून असलेला देव, त्याला वसुदेव म्हणतात. परवा 33 कोटी देवात 8 वसू सांगितले होते. 8 दिशा आहेत आणि प्रत्येक दिशाचा एक स्वामी आहे. प्रत्येक दिशेचा 8 दिशांचे 8 वसू. म्हणूनच तुम्हाला सांगितलं वसुंधरा, वसुधा, वसुमती हे आपल्या पृथ्वीला म्हणतात. 8 दिशांना वसून असलेला जो देव तो वसुदेव, आणि त्याचा देव तो वासुदेव. वसुदेवाचा मुलगा वासुदेव हे व्याकरण झालं. हा त्या वसूचा वासुदेव आहे मुख्य. हे सगळे वसू जिंकलेत ना तुम्ही. मी चक्रवर्ती सम्राट आहे, तू चक्रवर्ती सम्राट आहेस, मी त्याच्यावर महासम्राट आहे. हा महत्त्वाचा भाव आहे. वसुदेव सुतं देवम कंस चाणूर मर्दनम, मारलेला आहे कंसाला, चाणूराला. देवकी परमानंदम, परत देवकी झाला, यशोदा नाही आला. यशोदेनेच खरं कृष्णाला वाढवलं ना 12 वर्षापर्यंत. जेव्हा कृष्णाचे भाव विकसित होतात, बुद्धी विकसित होते वयाच्या 12 वर्षापर्यंत, तेव्हा जे लोणी वगैरे कृष्णाने काही खाल्लं ते यशोदेचेच गोकुळातलंच होतं. पुढे मध्ये मथुरात, द्वारकेत वगैरे कृष्ण गेला. कृष्णाच्या जीवनाचा पाया गोकुळात, वृंदावनात रचला गेला होता. बाजूला गोपाळ, नंद, यशोदा. मोठा भाऊही होता बलराम,
पण गंमत बघा, वसुदेव कौस देवकी कृष्णम वंदे जगद्गुरुम, कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण हा जगाचा गुरु आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि जगद्गुरु शंकराचार्य म्हणून 4 शंकराचार्य बसतात. 4 जग आहेत का हो? लोक प्रश्न विचारतात, हे जगद्गुरु कसे? म्हटलं जग हा जॉग्राफिकल अर्थ नाही आहे, वर्ल्ड किंवा ग्लोब असा अर्थ नाही आहे. जे सगळ्या जगासाठी सत्य आहे, अंतिम सत्य आहे, सगळ्यांना त्रिकाला बाधित म्हणतात ना, त्याचे हे गुरु आहेत, त्याचे गुरुत्व आहेत. युनिव्हर्सिटी मग एकच पाहिजे ना सगळ्या युनिव्हर्सिटी? एका जिल्ह्यात 4 युनिव्हर्सिटी असतात, याचा अर्थ 4 युनिव्हर्सिटी नाही आहेत. युनिव्हर्सिटीचं ध्येय एकच आहे, त्या अर्थाने युनिव्हर्सिटी एक आहे. तसं जगद्गुरू जे जगाच्या कल्याणासाठी आहे ते करतात, ते जगद्गुरू. कृष्णम वंदे जगद्गुरू. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, हे प्रणत क्लेशनाशाय, हे तर लोक म्हणतातच, क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. परत गोविंद, गोविंद नाव केव्हा पडलं? कृष्णाच्या नावांच्या सुद्धा कथा आहे की ज्यावेळेला त्यांनी तो गोवर्धन उचलला आणि इंद्र पराभूत झाला, इंद्र पाऊस पाडून पाडून थकला. कारण का? सगळं पाणी वाहून गेलं. त्या गोवर्धनाखाली सगळे सुरक्षित राहिले. एवढे कसे राहिले? तेवढीच लोकसंख्या होती. गोकुळात काय हजारो लोक नव्हते काय? काही कुटुंब होती गवळ्यांची. त्याचा तो नायक होता, पुढे जगाचा नायक झाला ना. का कृष्ण कारण परब्रह्मच होता, आपण म्हणतो पूर्ण अवतार आहे विष्णूचा. तर इथे काय सांगितलेलं आहे की प्रणत क्लेशनाशाय, प्रणत तुला नमस्कार करतो, क्लेशनाशाय मला जे क्लेश आहेत, कष्ट शरीराचे, क्लेश मनाचे. पण आपण सगळा त्रास म्हणूया ना प्रपंचातला सगळा त्रास, त्याचा नाश कर. गोविंदाय नमो नमः. तर ज्या वेळेला सगळा पाऊस थांबला, मग आता लक्षात आले, आकाशगंगेचं पाणी घेऊन ऐरावतानं आपल्या सोंडेत ते पाणी भरून अभिषेक केला कृष्णाला. गोविंदा त्यावेळेला म्हणायला लागले. गोविंद प्रत्येक इंद्रियाला आनंद देणारा असा हा गोविंद कृष्ण आहे. आता पुढे बघूया कृष्णाची काकड आरती. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. सहस्रदीपे दीप हा कुठला दिवा आहे? हा आकाशातले रंग हो सगळे. उजळलेल्या 10 दिशा, तेने गगना आली शोभा. याला समर्थाने फार सुंदर शब्द वापरले, गंधर्व नगर. ते जे आकाशात रंग दिसतात ना, ती गंधर्वांची नगरं आहेत, क्षणाक्षणा बदलत असतात. हो बाबा बघा, तो का हत्ती दिसतोय, धाकटा मुलगा, हत्ती एक मान केवढे बघ उंट, आणि बाबा बघतात त्यावेळी त्याचा जिराफ झालेला असतो. कारण ते रंग बदलत असतात ना, आकाशातले ढग, ते ढगांचे रंग, ढगांचे आकार, आणि त्याच्यात तुम्ही काय बघणार आहात? मुळात ढग तरी आहेत का? शंकराचार्य म्हणतात हे बदलणारे ढग आहे ना, तसं बदलणारे जग आहे, बदलणारे जीवन आहे, बदलणारे अनुभव आहेत. कॉन्स्टंट काय आहे याच्यात? आकाश कॉन्स्टंट आहे. आणि आकाश हे आकाश, अवकाश द्या, आकाशाला ढग दिसणार वगैरे ते आकाश आहे, स्काय. त्याच्या पलीकडे जी स्पेस आहे अवकाश, ते परमेश्वराला जास्तीत जास्त जवळचं आहे, ते कॉन्स्टंट आहे. त्याच्यावर हे सगळं पाऊस पडतो, आकाश ओलं होत नाही. पक्षी उडून जातात, आकाश त्यांची मेमरी ठेवत नाही, बरोबर. सूर्य ठेवतं का? काय हंस उडतात छान, आणि हे कावळे, असं आकाश म्हणेल का कधी? अरे जा उडून, गेला उडत आपण म्हणतो ना. आकाशाला त्याचं काय? दूर आला आकाश दूर करतं का? दूर गेल्यानंतर आकाश जैसे ते. म्हणून कॉन्स्टंट काय? आकाश आहे. त्या आकाशात तुम्ही सगळी गंधर्व नगरं बघता. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. प्रभात शब्द आपण वापरतो. प्रभात म्हणजे अंधारानंतर, भा म्हणजे प्रकाश. भास्कर आपण शब्द वापरतो, बरोबर ना. भास्कर म्हणजे जो प्रकाश करतो, तो जो प्रकाश देत होतो त्याला सूर्य म्हणलं आहे. आणि त्या सूर्याची उष्णता आपली वापरून आपण आपला स्वयंपाक करतो. त्याच्यात भात, भाकर आणि भाजी, हे भाजे आहेत ना, ते भास्करातले आहेत. आणि म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे? कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या 10 दिशा, तेने गगना आली शोभा. आकाश खरंच सुंदर दिसतं त्यावेळेला. आपण संध्याकाळच्या याला आपण म्हणतो की काय सुंदर ट्वायलाईट आहे, संधी प्रकाश. इथे तुम्हाला सांगायचं आहे किंवा पुढे येईल संधी त्यावेळेला की संधी प्रकाश यातली संधी काय आहे, आणि ती संधी आपण गमावतो का? हो गमावतो. उठलो तरी आपण इतके आपण म्हणतात ना डॉमेस्टिक कोर्स, कामात रंगून पहिल्या उठलेल्यापासून काम काम, अरे 5 मिनटं स्वतःसाठी ठेवा. आणि मग बघा, अरे काय बरं वाटलं, 10 मिनटं ठेवायला लागाल,
15 मिनटं ठेवायला लागा. हे ज्या सध्या इंग्रजीतून पुस्तकं येतात ना, सेल्फ डेव्हलपमेंट, तुझा विकास तूच करणार आहेस, हे कृष्ण उद्धरेद आत्मनात्मानं म्हणतो ना. आणि आपण राम रक्षित म्हणतो, भो राम माम उद्धर, रामा माझा उद्धार कर. कृष्ण म्हणतो तुझा उद्धार तू कर, मी मार्ग दाखवेन, पडलास तर उचलेन, मार्ग तूच दाखव तुझा उद्धार. हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहेत. मी रामाला प्रार्थना केलीच पाहिजे, माझ्या शक्तीनं मी काय उद्धार करणार आहे, पण शेवटी उद्धार मीच करणार आहे हेही लक्षात ठेवा. गुरु मला मार्ग दाखवेल, संत मला दिशा दाखवतील, आई वडील मला पडलो तर हाताला धरून उचलतील, पण मार्ग मला चालायचा आहे हे लक्षात ठेवा. म्हणून इथे काय आहे, सहस्र कैशी उजळला गगना आली शोभा, गगनाला आलेलं काकड आरती माझ्या कृष्णा सभागिया. सभागिया म्हणजे पार्टनर, सहभागी, पार्टनर. आणि माझ्याशी खेळणारा, सवंगडी खेळणारा माझ्याबरोबर कृष्ण जसा वाटतो, राम नाही वाटत सवंगडी. रामाला सवंगडी कोण असलाच तर काय, कृष्ण, लक्ष्मण. आणि लक्ष्मण काय सवंगडी आहे काय? कृष्णाला कायम सवंगडी आहेत, महाराजांना कायम सवंगडी आहेत. महाराज एकटे आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही. शेवटीसुद्धा जेथे नाम तेथे माझा प्राण सांगताना 3-4 जण समोर आहेत, एकटे नाहीत महाराजकडे. म्हणून म्हणतात ना, मी रामाचं नाम सांगितलं पण कृष्णासारखं जगलो. महाराजांचं वाक्य आहे, कृष्णासारखं जगलो. आणि असा एक प्रसंग आहे, तुम्हाला माहीत आहे ना, महाराजांना बरं वाटावं म्हणून एक तरुण गदगला का कुठेतरी कर्नाटकात आमरण उपोषणाला बसला, आमरण. त्यावेळेला ते म्हणाले की बोलवा त्याला. तो मग तुम्ही दुसऱ्या कारणाने बसलो तो, तुम्ही दरवर्षी वेळेला मला म्हणता माझ्या गावाला येईन, माझ्या गावाला येईन, अजून आला नाही. आता तर आजारी पडलाय, नाही तुम्ही कधीच नाही. तो म्हणतो लवकरात लवकर मी गावाला येतो, असं महाराज त्याला सांगतात. तो तरुण हसून विचारतो, रामवचन का कृष्णवचन? कृष्णवचन म्हणजे मी आलो नाही तर, अरे मी आलो तो की, कृष्ण सिद्ध करणार. राम रिजेक्ट, येतो म्हणजे येतो. त्यावेळेला महाराज हसले म्हणाले रामवचन, आणि गेले त्याच्या गावाला. हे हाय बघा ना, छोटे छोटे प्रसंग आहेत. महाराज आणि त्यांचे भक्त यांच्यातलं नातं आहे. महाराज नाहीत किंवा आत्ता आहेत, उलट महाराज जास्त जिवंत आहेत, प्रत्यक्ष असतात. महाराज म्हणतात ना, मी जे देहात होतो त्यावेळेला काही वेळेला अनेक ठिकाणी गेलो मी, पण एरवी गोंदवल्यात असताना गोंदवलेला होतो, पुण्याला असताना पुण्याला होतो. आता मी सगळीचकडे आहे ना, डोळे मिटा, मी तुमच्या आत आहे. आता काही बसने तुम्हाला गोंदवलेला जायची गरज नाही, आपण जातो, जा, काही वाईट नाही आहे त्याच्यात. पौर्णिमेला जातो, 1000 लोक जातात, जा, जरूर जा, काही वाईट नाही त्याच्यात. महाराज जर सगळीकडे आहेत, माझी काय पाहिजे मिजाज. कबीर वगैरे म्हणतात की आय ये माझ्याकडे, किती वेळ मी तुझ्याकडे जाणार. आता भक्ती पुरेशी नाही का झाली, मग त्यांना आतच अनुभव येतो की मी आत येऊन थांबलोय. हम बैठे आराम, राम हमारा जप करे. राम आत येऊन बसलाय, तो माझा जप करतोय, मी आरामात आहे, हे लक्षात ठेवा. खूप अर्थ आहे त्याला, पण आत्ता एवढंच बघूया. गोपी राजा सभागिया, कृष्णा सभागिया आणि गोपी राजा सभागिया. गोप आणि गोपी, गोप म्हणजे गोपाळगडी, बरोबर, आणि गोपी म्हणजे त्या स्त्रिया की ज्या कृष्णाच्या लीलेत सहभागी झाल्या. गवळणी आणि गोपी याच्यात अर्थाच्या दृष्टीने फरक आहे. एरवी बऱ्याचशा गवळणी ह्या गोपीच होत्या की. गवळणी म्हणजे संसार करणाऱ्या, आपल्या त्याच्यासाठी दूध तूप मथुरेत नेऊन विकणाऱ्या, आणि म्हणून तो गंमत म्हणून खडा फोडायचा घरा. आता काय सगळी मला इथेच तू ताकाची आंघोळ घातलीस, आता मी काय विकू आणि मुलांना काय देऊ. त्यावेळेला कृष्ण म्हणायचं की तुझी मुलं माझ्याबरोबरच आहेत दिवसभर, मुलांची चिंता करू नको, त्यांना भरपूर खायला मिळेल. आम्ही निरनिराळ्या घरात चोऱ्या करणार आहोत, आणि चोरीचा माल जास्त गोड लागतो. एक गंमत बघा, एक नाटक गोव्यांनी सादर केलं होतं. दुर्दैवाने त्याचे प्रयोग कोविडमध्ये बंद पडले, तरीसुद्धा 100च्या वर प्रयोग झाले. तुमच्या आजूबाजूला ते आलं असेल, जवळजवळ तुमच्यापैकी कोणीही बघितलं नसेल. वर्ल्ड गिनेस बुकमध्ये त्याची एंट्री व्हावी एवढं मोठं नाटक, 220 पात्र. ज्यावेळेला जाणता राजाचे बाबासाहेब पुरंदरे पहिल्या प्रयोगाला बोलवले, त्यावेळेला ते म्हणाले जाणता राजा म्हणजे पिल्लू आहे हो, हा केवढा प्रयोग आहे. अहो 7 मजली स्टेज कधीच झालेलं नाही कुठेही, 6 मजल्यांचा स्टेज आहे ते. आणि 7व्यांदा ज्यावेळेला शेवटी कृष्ण असा एवढा सुंदर कृष्ण वरती येतो, सगळेजण बघतात, डोळ्यात पाणी असतं, आणि तो प्रयोग संपतो. संभवामी युगे युगे, त्यातला प्रसंग सांगतोय हा समजण्यासाठी.
यशोदेकडे सगळ्या तक्रारी, माझं हे फोडलं, माझं ते फोडलं. एक तर जोडपं येऊन सांगतात, आम्ही काय शांत झोपलो होतो, माझी दाढी आणि हिची वेणी गाठ मारली. मी उठतोय, मला ती उठते, तिला या काय खोड्या झाल्या का? कृष्ण म्हणतो रोज त्याच काय खोड्या करायच्या, कारण ह्यांनी आम्हाला हाकलून दिलं होतं, यांच्या घरी आम्हाला चोरी करू दिले नाही, मग आम्ही हे केली, याची शेंडी आणि तिची वेणी गाठ मारली. तक्रारी इतक्या झाल्या एका दिवशी की आता मी तुला बांधूनच घालते. उखळाला उखली बंधन आहे ना, प्रत्येक गोष्टीत खूप अर्थ भरलेला आहे. पण एक अत्यंत म्हातारी, खाली वाकलेली, काठी घेऊन चालणारी, कुरूप, दिसायलाही चांगली नाही अशी येते आणि यशोदेला म्हणते माझी सुद्धा कृष्णाबद्दल तक्रार. ती म्हणाली तुझी तक्रार आहे ना, मग घट्ट बांधूनच टाकते. ती म्हणते अगं माझी तक्रार काय ते ऐक. हा फार टचिंग सीन आहे त्याच्यातला. माझी तक्रार काय ते ऐक. सगळ्यांच्या घरी हा चोऱ्या करतो, माझ्या घरी एकदाही आला नाही, इतकी का मी वाईट आहे? ही तक्रार आहे त्याची. लोकांना कृष्णाने चोरी केलेली हवी असायची, कृष्णाने मडकी फोडलेली हवी असायची. ही गंमत आहे. हे सगळं नातं डिव्हाइन आहे, दिव्य नातं आहे आणि तसं ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून गोपी राजा सभा घ्या. गोपी शब्दाचा अर्थ आहे पी म्हणजे पिणे, संस्कृतमध्ये सुद्धा पिबती म्हणतो आपण, आणि गो म्हणजे इंद्रिय. सगळ्या इंद्रियातून कृष्णाला पितात त्या गोपी आहे. आपण अर्थ नंतर स्पष्ट करू, पण लक्षात ठेवा. चराचर मोहिले तुझी मूर्ती पहाव्या. मोहिले आपण ह्याला मनमोहन म्हणतो ना. तो शेवटी म्हणतो आई मी शेवटपर्यंत चोर राहणार आहे. आता पण तू म्हणतोस ना मै नाही माखन खायो वगैरे, हे सगळं लागलेलं आहे, नाही खाणार. माती खायला लागला, हे माती कशाला खातोयस ती, नाही खाणार. शेवटी समंतक मणी, तो फार मोठा प्रसंग आहे पण तो त्याच्या जीवनातला आहे. चोरीचा आरोप जाहीरपणे कृष्णावर झालेला आहे. कृष्ण म्हणतो मी चोरलेला नाही आहे, पण मी तो शोधून आणेन आणि शोधून आणल्यानंतर मी सादर करेन या दरबारात. त्याप्रमाणे कृष्ण करतो आणि कृष्णाचा चोरीचा आळ नष्ट होतो. पण एक चोरी मी कायम करणार आहे. तिला आश्चर्य वाटतं की काय, असू दे काही हरकत नाही, हां मला त्रास होत नाही आहे, तुम्ही कशाला लक्ष देता तिकडे, हे होणारच आहे. तर लक्षात घ्या, चित्तचोर मी कायम राहणार आहे. लोकांचं चित्त मी कायम चोरून घेणार आहे. तिथे तुम्ही तक्रारच करू शकणार. तुम्हीच चित्त मला दिलंय ना आणि ते चोरलंय ना मी. म्हणून मी मनमोहन कृष्ण चराचर मोहिले तुझी मूर्ती पाहाव्या. कृष्णाची मूर्ती. आता कुठे चराच्या आकाशाचं वर्णन आहे, सगळीकडे प्रकाश आहे, सगळीकडे रंग आहे, सगळीकडे मनमोहक असं सगळं निसर्ग आहे. तुझी मूर्ती पाहायला. ही मूर्ती निसर्गातली मूर्ती आहे. ही मंदिरातली मूर्ती ठीक आहे ना, तिथे जरूर काकड आरती करूया, पण ही मूर्ती पाहायला विसरू नका. लुक अराउंड अँड फाइंड सद्गुरू. लुक अराउंड अँड फाइंड कृष्ण. नाही तर कुठे पाहणार आहेत कृष्णाला? फक्त मूर्तीत, फक्त मंदिरात. काय मंदिर आहे, काय हे आहे. इस्कॉन वगैरेच्या तर मंदिरं सगळीकडे व्हायला लागली आहेत. आपल्या कृष्णाचं मंदिर आहे म्हणून आपल्याला अभिमान वाटावा, पण काय ते वैभव त्याच्यातलं, इतके दागिने वगैरे घालतात त्याला, दिसतच नाही हो कृष्ण. मी खरंच गमतीनं, मी भक्तीनं म्हणतोय. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण तिरुपतीचा बालाजी पाहतो, काय दिसतं त्याचं? डोळेसुद्धा अर्धे मिटलेले, सगळं ठीक आहे आणि बाकी सगळा बंद. ठीक आहे ना, त्यांची ते शृंगार केला आहे. शेवटी काय, कपड्याच्या आत सुद्धा दगडच बघणार ना तुम्ही. हे तत्वज्ञान सांगण्यात हिंदूचा हात कोणी धरणार नाही. कशाला सगळीकडे पसरला आहे देव ना, कशाला मंदिरात जायला पाहिजे, अरे प्रत्येक क्षण जर पवित्र आहे, कशाला उपवास केला पाहिजे वगैरे वगैरे हिंदू सांगतो, बाकीचे सांगत नाहीत. म्हणून बाकीचे चांगले आहेत असं नाही, हे लक्षात ठेवा, कारण काही दुसरा विचारच करू शकत नाहीत. हां असू दे. म्हणून चराचर होईल कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक. हे कोंदणे ही जी क्रिया आहे ना, त्याने जग कोंदाटले. ते म्हणतात ना, राम नाही असा कोणीही नाही, रामाने सगळं जग कोंदाटून गेले, कोंदून गेलेलं आहे. आपण कोंदण शब्द वापरतो. कोंदण म्हणजे फ्रेम, अंगठी असते, त्या कोंदणात आपण हिरा घालतो. ते इथं अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. ज्ञानेश्वर म्हणतात की कृष्ण सुंदर आहे का कृष्णाने सांगितलेली गीता सुंदर आहे, कळत नाही. ही माझी भाषा सुंदर आहे का भाषेत सांगितलेली ज्ञानेश्वरी सुंदर आहे, कळणार नाही. कारण कोंदण कशाचं आहे? कोंदण म्हणजे फ्रेम, त्याच्यात तुम्ही घालता तो हिरा, त्या हिऱ्याला महत्त्व आहे, पण कोंदणालाही महत्त्व आहे. नाही ते हिरा नुसता चिकटवणार फेविकोलनी अंगठीच्या ठिकाणी. म्हणून कोंदणही पाहिजे फ्रेम
आणि आत हिराही पाहिजे, मोती माणिक काही घाला तेही पाहिजे. म्हणून कोंडले सगळीकडे पसरलेलं आहे ना, त्यातला प्रभा, त्याचं तेज ते एकवटलं. कोंडले बघा, कोंडले से तेज प्रभा झाली से एक, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. आता श्रीमुख ओवाळतोय पण नित्य नवा आनंद त्याच पद्धतीने करायची. म्हणून मी तुम्हाला सांगितले हरिद्वारची आरती तुम्ही बघायला जा, पण ती एक कसरत वाटते आणि त्या पद्धतीने ते सगळं करत असतात. जाऊ दे, मी जास्त बोलत नाही. त्याच पद्धतीने कशाला ओवाळली पाहिजे रोज. आणि मग बघा, बाबा ओवाळतात आणि आई ओवाळते. आई कशी छान शांत ओवाळते. तुम्ही आरती जितकी शांत ओवाळाल ना तितकं मन शांत होतं. 2च मिनिटात 3 आरत्या करायचं. जय जय शक्ती तुर्वा स्वामी गणराय अवतरला शिवरी हो लगेच होणार आहे. हात वेगातच फिरणार आहे. त्याचबरोबर जय जय आरती श्री गुरुराया संतच होणार आहे. एक उदाहरण देऊ. एक तरुण पहिल्यांदाच ड्रायव्हिंग करणारा आम्हाला नेत होता वांतेला बरेचसे स्पीड ब्रेकर्स आहेत मध्ये. तर गंमत बघा, तो एवढा वेगात मारत होता आणि तो वेगात मारायला लागला की आतले लोक घाबरायला लागले. यांचं श्रीराम जय राम आणखीन वेग वाढला. यांचा श्रीराम जय राम रामा वाचो. छोटी मुलगी होती. ते म्हणे तुम्ही गप्प बसा, मी करते. तिने सुरू केलं श्रीराम जय जय राम. 70चा वेग 60 झाला. श्रीराम जय जय राम. 60चा 50 झाला. त्याचाच तोही म्हणत होता. आणि तिने अगदी श्रीराम जय जय राम 40 झाला वेग. होणारच नाही. एक लक्षात ठेवा ना, लहान मुलांना मी एक्सरसाइज देतो की तू आरती ओवाळतोयस ना आणि घंटा कशाला ओवाळतोय जय जय आरती. असंच होतं ना, हा हात स्थिर ठेव आणि हा हात फिरव. मग आता हा हात डाव्या हाताने का नाही आरती करायची? डावा हात इतका निषिद्ध मानला आहे. मी त्या ओवीला सहज विचारलं, डाव्या हाताने जेवतेस, आरती कोणत्या हाताने ओवाळतेस? ती म्हणते डाव्या हातानंच. उजव्या हातानं का नाही? तर शिकते मी म्हणाले. एक इनबॉर्न ते जन्मतः असतं. मग तिला सांगितलं की तिने काहीतरी वाढायला आणलं होतं. हे एक डाव्या हाताने दे, एक उजव्या हाताने दे, दोन्ही दे, सोयी कर. हे डावा उजवा काही नाही हो, उलट दोन्ही हात वापरतात. त्यांना ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतात. ते सुंदर कलाकार होतात. पूर्वीचं फ्री हँड आठवतं ना, पहिल्यांदा असं काढायचं आणि नंतर तसं काढायचं. हे दोन्ही हातात 2 पेन्सिल धरतात आणि छान नृत्य नाही आहे का हो सांगा? ते महत्त्वाचं आहे ना. दोन्ही हात वापरायला शिकलं पाहिजे. उजवा हाताला जर लागलं तर दाढी कशी करणार आहे मी? मग एखादा रविवारी डाव्या हाताने दाढी करायला काय हरकत आहे? रविवारी नीट झाली नाही बाबा, कुठे जायचं आहे ऑफिसला? शिकले पाहिजे. आहे ते प्रत्येक गोष्ट वापरायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून काय सांगितलेलं आहे? ओवाळीता नित्य नवा आनंद, याला चैतन्य म्हणायचं. नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. म्हणजे ओवाळणंही नित्य नवं आहे, मिळणारा आनंदही नित्य नवा आहे आणि श्रीमुखही नित्य नवं आहे. तसंच दिसलं पाहिजे. आम्ही आता येऊन 4 दिवस झाले. आम्हाला राम जास्तीत जास्त रोज तेजस्वी दिसतोय. आम्ही त्या गुरुजींना सांगतो सुद्धा, खूपच चांगला दिसतो. तुम्ही रोज बघत असाल तुम्हाला कळणार नाही. आम्ही सुद्धा आता 4 दिवस रोज बघतोय, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या गालावरचं तेज, त्यांचा मुकुट इतका छान बसलेला आहे. तो नाही तर तो खाली येतो किंवा वरती जातो. सुंदर आहे सगळं. आणि जर पाषाणातून हास्य निर्माण करता येतं तर मॅटरमधून एनर्जी का नाही निर्माण? म्हणजे चैतन्य का नाही अचेतनातून निर्माण होणार? अचेतन दगड आहे, हास्य चैतन्यमय आहे. आपण बघतो ना रोज तिथे, काय सुंदर हास्य आहे, सुंदर. त्याच्यानंतर पुढे बघा, ओवाळीता आरती करिता तेज प्रकाशले नयनी, तेज प्रकाश तेणे तेजे मिनला एका एकी जन. मिनला म्हणजे मिलन झालं, ते त्यांचा शब्द आहे मिनल. ते काय, जसा अवघा अघवा असं ज्ञानेश्वर म्हणतात. मिनल म्हणजे अगदी एक जीव झालो. तेणे तेजे, त्यांनी काय सांगितलेलं आहे? तेज प्रकाश तेणे तेजे मिनला एका एकी जनार्दनी. म्हणजे हा जो ओवाळणारा एक आहे, भक्त आहे, तो आपले जे सद्गुरू आहेत त्याच्यात पूर्णपणे एकरूप झाला. जसं तेज आहे, ओवाळतोय, हे सगळं आहे, ते सोपं आहे. दुसरी आरती आहे ना, ती वाचू सोपी आहे ती त्या मनाने, पण ती अर्थपूर्ण आहे. तशा आधीच्या आरती बघितल्यात म्हणून फार बघायची गरज नाही. काकड आरती देवा तुम्हासी ओवाळू, कृष्णा तुम्हासी ओवाळू, सद्भावे पाऊले सप्रेमे पाऊले तुमची हृदयी कवळू.
हे फार महत्त्वाचं आहे. हृदयी कवळो. ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, कधी फार स्वतःबद्दल जोरात म्हणत नाही, पण सद्गुरू येतात, सद्गुरूंची पावलं येतात, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज अशी मोठी प्रतिज्ञा करून जातात, सद्गुरूची पाऊले हृदयी धरीन आनंदे भरीन तिन्ही लोक. असं ज्ञानेश्वर कधीच म्हणणार नाहीत, अय तुमचा दीप आहे, माझी दीपिका आहे, काय करणार, हे ज्ञानेश्वर. पण सद्गुरूंची पाऊले हृदयी कवळू, पावले हृदयी धरीन आनंदे भरीन तिन्ही लोक. पुढे काय, हृदय चौफाळून आपुले. हृदयाचे 4 कप्पे आहेत, आपण कर्णिका जवनिका म्हणतो, व्हेंट्रिकल्स ऑरिकल्स इंग्लिशमध्ये म्हणतात. हृदयाचे 4 भाग आहेत, तो चौरंग आहे. हृदय चौफाळून आपुले त्यावरी बैसवी सद्गुरूंची पाऊले. त्या हृदयाच्या चौरंगावर जर सद्गुरूंची पावलं बसवली, तुम्ही जाल तिकडे हृदय आहे, तुम्ही जाल तिकडे चौरंग आहे, तुम्ही जाल तिकडे सद्गुरू आहे. सद्गुरूंसाठी अमुक ठिकाणी अमुक वेळेला जायलाच पाहिजे असं नाही. हृदयी कवळो. आता बघा, माया अविद्या पीळ भरून काकडा केला. माया अविद्या पीळ भरलेला आहे. पीळ भरतातच, 2 जोडवात पाहिजे. आणि जोडवात म्हणजे काय, मी आणि भक्त सगळीकडे. म्हणून सहनाववतो सहनऊ भुनकतो, हे द्विवचन आहे की गुरुचं रक्षण कर, आमचं रक्षण कर. गुरु आणि आम्ही एकत्र भोग घेऊ, सहनऊ भुनकतो. सहवीर्यम, आम्ही गुरु आणि मी दोघंजण मिळून. हे द्विवचन फक्त संस्कृत आणि जर्मनमध्ये आहे, बाकी कुठल्याही भाषेत नाही. एक वचन अनेक वचन, पण आपल्याकडे एक वचन. देवा देवौ देवाः प्रथमा, एक देव 2 देव सगळे देव, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ते माया अविद्या पीळ भरून 2 वाती घ्यायच्या, जोडवात आपण म्हणतो ना, त्या जोडवातानी काय करायचं, हे करायचं. माया अविद्या हा पीळ कुठलाही लक्षात आहे, मायेचा आणि अविद्येचा. अविद्या म्हणजे भ्रम, माया म्हणजे भ्रम. हे मला खोटं खरं वाटतं, खरं खोटं वाटतं, असतं तसं दिसत नाही आणि नसतं तसं दिसतं, हे सगळं माया आहे, इल्युजन ज्याला म्हणतात ते. म्हणून काकडा केला, काकडा जाळण्यासाठी करायचा. मला माया जाळायचे, मला अविद्या जाळायचे, केलं काय, त्याची वाट केली. पीळ भरोनी काकडा केला. अनुसंधान स्नेहा माझी समूळ भिजविला. तुम्हाला जर तो नंदादीप कायम जळत राहायला पाहिजे, तर अनुसंधानाचं तेल कायम घातलं पाहिजे. अनुसंधान याचाच अर्थ अखंड. संधान तुटलं पुन्हा जोडा अनु, तुटलं पुन्हा जोडा अनु, पुन्हा जोडा अनु, हे महत्त्वाचं. एक महाराजांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. तुमचा अभ्यास आहे, ज्यांच्यासमोर मी सांगतो ह्याचीच मला मजा वाटते, पण वर बसलोय सांगतो काहीतरी. पण एक लक्षात घ्या, तुमचा आवडता श्लोक कुठला गीतेतला. गीतेत 2 अत्यंत महाराजांचे सिद्धांत सांगणारे श्लोक आहेत. अंत्यमती सागती, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे, हे महाराज आयुष्यभर सांगत आले ना, आयुष्यभर. मग काय सांगितलेलं आहे, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. अनुस्मरण, सतत सर्व 24 तास माझं अनुस्मरण कर. हा का नाही निवडला महाराजांनी. पुढे काय, अंतेच अंतकाली माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालेच शेवटच्या क्षणी माम एव माझं स्मरण कर, मुक्त्वा कलेवरम, तुझा देह टाकून दे, प्रेत टाकून दे. हा महाराजांना का नाही आवडला श्लोक, बघा ना, हा नाही आवडला. महाराजांनी निवडला श्लोक, त्यात काय लक्षात ठेवा. आणि हे प्रवचनाचं मला विचाराल, एका शब्दात प्रवचनाचं सार, प्रवचनाचा संदेश, त्यातून आपण निर्माण करावयाचा संकल्प, हा महाराजांना 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आवडायचा. तो हा आहे की त्यांनी सांगितले अभ्यास योग शब्द वापरला आहे. गीतेत हा शब्द अनेकदा आलेला आहे, पण बुद्धियोग आहे, ज्ञानयोग आहे, पण अभ्यास योग आहे. नुसते ज्ञान आहे सगळीकडे, काय उपयोग आहे, बरोबर ना. मुलं म्हणायचे ना, आता टाईपरायटर आले तर आम्ही मोबाईलवर मेसेज टाईप करतो, अक्षर कशाला चांगलं पाहिजे. आता हे मोबाईलवर डिक्शनरी स्पेलिंग कशाला करायला पाहिजे. अरे सगळा अभ्यास लॅपटॉपवर आहे, कशाला केला पाहिजे, लॅपटॉपच घेऊन जावे एक्झाम. अरे यू कॅनॉट लिव्ह लाईफ बाय प्रॉक्सी. प्रॉक्सी मत देता येतं. आता सैनिक मत देतात, ते काय येऊन देतात, ते तिथे सरहद्दीवरच पाहिजे. पण माझं मत माझी बायको टाकेल, मी तिला सांगितलेलं आहे, किंवा मी पोस्टानं पाठवेन. यू कॅनॉट लिव्ह लाईफ बाय प्रॉक्सी. माझं जीवन मलाच जगायला पाहिजे. नाहीतर श्रीमंतांनी काय गमतीदार सांगू तुम्हाला विनोद, चित्र डोळ्यासमोर आणा.
पूर्वी चायनीज होते ना, आळशी होते, व्यसनी होते, पाठीवर कापड टाकायचे. आम्ही स्वतः लहानपणी बघितलेलं आहे. आणि घरोघरी कापड, मांजरपाट वगैरे आपण म्हणायचो ना, लोकांना आता शब्दही माहीत नाही, विकायचे घरोघरी. आळशी, दरिद्री, गरीब आणि त्यातून अफू वगैरेचं व्यसन. एकदा 2 इंग्रजी साहेब टेनिस खेळत होते. हा ज्याला बसला बघत घामाघूम झाले. एक गेम संपल्यानंतर 2 जण बसले, अंग वगैरे पुसतायत वगैरे. तो त्याच्या इंग्लिशमध्ये विचारतो, रिच, वाईट, तुम्ही श्रीमंत आहात ना, तुम्ही गोरे आहात ना, म्हणजे सत्ताधारी आहात ना, मग तुम्ही कशाला खेळता, घामाघूम होता. एम्प्लॉय कोलीज, तुम्ही खेळण्यासाठी नोकर का नाही नेमत, खेळण्यासाठी नोकर नेमा, नाम घेण्यासाठी नोकर नेमा, पाठवा गोकर्णाला पैसे. माझे आजोबा आजारी आहेत, तुम्ही बघा तो श्लोक, ओम त्र्यंबकै यजामहे, तो करतो न करतो, पैसे घेतो, आजोबा मरतात. हे सगळं इतकं अटळ आहे. पण नाम घेण्यासाठी आपण एजन्सी वापरतो, पूजा करण्यासाठी भटाला घरी बोलवतो. कुणी सांगितलं तशीच पूजा झाली पाहिजे म्हणून महाराज नमस्कार करतो, आत्ता बिलकुल वेळ नाही, महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सुंदर आहे हो, एकच आरती म्हणण्या, काय तो माणूस आहे खरंच म्हणतो की एकच आरती म्हणण्या इतका वेळ आहे तुम्हाला, 2 मिनटं मारुतीची म्हणा, कारण मारुतीच्या छातीत राम वगैरे सगळे आले की हो. म्हणजे मारुतीची आरती ओवाळताना राम, लक्ष्मण, सीता सगळ्यांना आरती ओवाळली गेली ना, हनुमंताची ओवाळा, रामाची नका ओवाळू. आपण पुढे जाऊन म्हणू शकतो, महाराजांचीच म्हणूया की महाराजांच्या छातीत हनुमान, हनुमानाच्या छातीत राम आलेच. कॉम्प्रोमाइज करू नका, एकच मिनिटात सगळ्या झाले हनुमंताचे. म्हणजे हनुमंताला सुद्धा कळत नाही हो तो कुणाची आरती म्हणतोय, माझी का रामाची, असं बऱ्याच वेळेला घडतं. नका करू, एकच आरती, एकच म्हणा आरती, त्याच्यात सगळा भाव येऊ दे, नित्य नवा आनंद. आणि शेवटी अनुसंधान स्नेहा माझी समूळ भिजविला. हां, मी तुम्हाला महाराजांचा श्लोक सांगत होतो, त्याच्यात शेवटचा शब्द आहे अनुचिंतयन. अनुचिंतयन, अनुभावयन नाही, अनुस्मरण नाही, अनुचिंतन सांगितलेलं आहे. म्हणून हे आपण जे आर्तचिंतन म्हणलेलं आहे, हे चिंतन महत्त्वाचं आहे. तर तुम्ही स्थिरावणारच आहात. अरे 2 वर्षात तुम्हाला अनुभव येईल जो 20 वर्षात येणार नाही. चिंतन करा. आणि चिंतन करायला फार आपल्याला बुद्धी लागत नाही. आपण हे करतोय ते काय फार बुद्धी आहे म्हणून नाही आहे. शब्दाकडे बघत राहायचं, शब्दाला सांगायचं, अरे बाबा मला तुझा अर्थ स्पष्ट करून दे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. म्हणजे दासबोधाला शरण जाऊन सांगायचं की राम न रामदासांना तू लिहिलायस, किंवा दासबोधालाच जायचं, हे दासबोधा मला अर्थ स्पष्ट करून दे रे, हे ज्ञानेश्वरी मला अर्थ स्पष्ट करून दे ग. हे महत्त्वाचं आहे. शेवटी काय सांगतात बघा, स्वयंप्रकाश ऐसा त्रिभुवनी भरला, अस्त उदय ग्रासुनी जैसा सूर्य उगवला. अस्त उदय ग्रासून सूर्य. आता सूर्य कुठला आहे तिथे सांगेल, उदय ना अस्त, जेथे बोध प्रातःकाळी सांगितलेला आहे, तोच अर्थ इथे आहे. हा असा सूर्य आहे. कृष्ण, कृष्णाची आरती, कृष्णाची काकड आरती, त्यावेळेला बाहेर असलेला सगळा प्रकाश, हा असा अनुभव आहे की ज्याला उदयही नाही आणि अस्त नाही. उदय नाही म्हणून अस्त नाही, हे लक्षात ठेवा. उदय ना अस्त, जेथे बोध प्रातःकाळी. इथे काय सांगितलं, अस्त उदय ग्रासूनी जैसा सूर्य उगवला. एरवी सूर्याचा ग्रास, त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो, खग्रास वगैरे म्हणतो ना, सूर्याचा ग्रास आहे तो. इथे सूर्याने ग्रास घेतलेला आहे. कुणाचा घेतला आहे, उदयाचाही घेतला आहे आणि ह्याचाही घेतलेला आहे. हा चित्सूर्य आहे. गायत्री मंत्र आहे ना, तो या सूर्याचा मंत्र आहे. तत्सवितुर्वरेण्यम, तत्सवितुर. हा कुठला सूर्य आहे, ज्याच्यामुळे हा सूर्य प्रकाशतो. हा मरणारा सूर्य आहे. दर सेकंदाला केवढी ऊर्जा तो बाहेर टाकतो. अहो कधीतरी संपणारच आहे ना, लाख वर्ष लागतील, लाखो वर्ष लागतील, पण हा सूर्य मरणारा सूर्य आहे. हा सूर्य संपणारा सूर्य आहे. या सूर्याला जो प्रकाश येतो, काल सांगितले ना, ती शक्ती जिने माझ्या बुद्धीला प्रेरणा दिली. आणि मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, ती शक्ती हा पहिला गुरु आहे. यत्र तद्भासयते सूर्य, आपण म्हणतो ना गीतेच्या 15व्या अध्यायात, की ज्याच्यामुळे तारे प्रकाशतात, ज्याच्यामुळे चंद्र आपल्याला शीतल प्रकाश देतो, ज्याच्यामुळे सूर्य आपल्याला तेजस्वी प्रकाश देतो, त्याची उपासना कर अर्जुना. या सूर्याची उपासना करून या सूर्याकडे जाशील, माझी उपासना करून कृष्णाकडे येतील. काय उपयोग आहे रे कृष्णाला, कृष्ण मरणार आहे. त्याची उपासना कर, ज्याला आत्मा कृष्ण, आत्मा राम, आत्मा परमात्मा,
त्याची उपासना करतो, त्याच्याकडे पोचशील, मग परत येणं नाहीच आहे. असू दे, पुढे बघूया शेवटचा. पूर्णानंदे तव मुख पाहता निवृत्ती झाली. शिवरामी आराम आता न बोलवे बोली. आता मौन हा आराम आहे. आरामाची व्याख्या आहे, मी आराम बसलोय, मग बोलतो कशाला, पत्ते कशाला खेळतो, ते काय आराम आहे का? सर्व बाजूनी राम आहे माझ्या, शांत आहे मी बसलेलो आहे. आता न बोलवे बोली. इतकी आरती करताना आपली मनस्थिती झाली पाहिजे. म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या श्रद्धा बदलू नका. मी यांना पहाटे 5ला फोन करून सांगितलं, तुम्ही जशी आरती करता तशीच चालू ठेवा. मी जी एक सूचना केली तशी एकदा प्रयोग म्हणून करून बघा. ना टाळ, ना टाळी, ना झांजा, काही नाही, शांत. आम्ही तर तो काकडा हलवतही नाही, शांतपणे तिथे जळ. फक्त महाराजांच्या आरतीच्या वेळेला वळटा. म्हणजे त्या तेजाकडे बघत असताना तिमिरात ज्ञान योगे रामा उजळल्या वाती. हे असं फिरताना काय फिरणारच आहे हो, सगळं जगच फिरतंय. हातही फिरतोय, आरतीही फिरते, मी फिरतोय, इकडे ही आरती तिकडे ती आरती, फिरतोय. कधीतरी एक निवडा तुम्ही तिथी, एकादशी नाही, शांत बसणार, म्हणा आरती, मनात त्या मनात नाही, शांतपणे. आक्रमक आरती होतात, थांबतच नाही. एक आरती म्हटलं की लगेच दुसरी आरती सुरू होते. एक क्षण थांबलं पाहिजे. त्यासाठी एक प्रयोग, एक अशी घंटा असते आणि त्याला टन असा टोल द्यायचा असतो. एका सेकंदाने पुढची आरती सुरू करा. नाहीतर बघा, महाराजांची आरती संपली लगेच हनुमान, ती संपली लगेच ती आरती, लगेच सगळीकडे ते होतं. म्हणून पहिली आरती संपली, टन म्हणजे ओंकार, ओम. एखाद्याचा लांबेल ना, दुसरी लगेच सुरू करतील तर कसला ओंकार होणार आहे तो. शेवटचा संपेल त्यावेळेला काही सेकंड टाकून ते अशी हँगिंग बेल असते, टन, तो लीडर असतो तो देतो, मग पुढचा ओंकार सुरू होतो. सगळ्यात शेवटचा ओंकार संपेल त्यावेळेला तो टन देतो. ही उपासना आहे. खूप शांत वाटतं, त्याला एक रिदम येतो, लय येते आणि आनंद मिळतो. तसा आनंद आपण मिळवूया. घरी उपासना करताना कधी प्रयोग करूया. आणि मग बघा, एखादी उपासना करताना शांत करायला काय हरकत आहे. सगळ्या आरती आत नेणाऱ्या आहेत. तसं बसूया शांत, डोळे मिटूया. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे रामदास महाराजांची समाधी आणि महाराज दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.